हॅलो, नमस्कार. आपलं सगळ्यांचं आमच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मी आशा करतो की आपण सगळे व्यवस्थित आहात. आज आपण बोलणार आहोत मेनोपॉज विषयी, ज्याला आपण रजोनिवृत्ती म्हणतो. आत्ताच ऑक्टोबर वॉज मेनोपॉझल अवेअरनेस मंथ. तर यावर एक व्हिडिओ बनवावा असा आम्ही विचार केला, की जेणेकरून आपल्याला त्याबद्दल थोडी जास्त माहिती मिळेल आणि ज्या लोकांना गरज असेल ते लोक स्पेशलिस्टची मदत घेऊ शकतात. जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना पण सांगा. तर मेनोपॉज काय असतो? तर जेव्हा एखाद्या स्त्रीचे पिरियड्स पूर्णपणे थांबतात, त्याला आपण मेनोपॉज म्हणतो. तरी पण हे लक्षात ठेवावं की हे रेट्रोस्पेक्टिव्ह डायग्नोसिस आहे. म्हणजे ज्या कोणाचे पिरियड व्यवस्थित चालू होते आणि आता ते थांबलेत आणि जेव्हा त्यांना पूर्ण अजून 12 महिने पिरियड्स येणार नाही, तेव्हा मेनोपॉजचं डायग्नोसिस केलं जातं. आणि जरी मेनोपॉजचं डायग्नोसिस रेट्रोस्पेक्टिव्ह असलं, त्याचे सिम्पटम्स बऱ्याच आधीपासून सुरू होतात. म्हणजे साधारण वेस्टर्न वर्ल्डमध्ये ॲव्हरेज एज ऑफ मेनोपॉज 51 आहे. पण जे चेंजेस आहेत ते साधारण 45 ते 55 पर्यंत चालू असतात. म्हणून त्या पिरियडला आपण पेरीमेनोपॉझल एज ग्रुप म्हणतो. या घडीला 1.2 बिलियन बायका मेनोपॉझल आहेत पूर्ण जगात. आणि डेव्हलपिंग वर्ल्डमध्ये जे मेनोपॉजचं एज आहे ते थोडंसं लवकर आहे. भारतात या घडीला जवळजवळ 45 कोटी बायका, 4.5 कोटी बायकांना मेनोपॉज आहे आणि हाच नंबर जवळजवळ 10.3 कोटीपर्यंत 2026 पर्यंत वाढण्याची आशा आहे. आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे ॲव्हरेज एज ऑफ मेनोपॉज इन इंडिया इज अराउंड 47.5 वर्ष. म्हणजे युरोपियन कंट्रीजपेक्षा जवळजवळ 4 वर्ष अगोदर भारतीय बायकांना मेनोपॉज येतो. तर याचे वेगवेगळे कारण काय आहेत? तर नॅचरल कारण आहे की एज रिलेटेड आहे. तर माणसांमध्ये आणि बायकांमध्ये हा मुख्य फरक आहे की माणसांचे जे स्पर्म्स आहेत ते रेग्युलरली प्रोड्यूस होत राहतात आणि बायकांचे जे एग्ज असतात दे आर गिवन अ सेट नंबर ऑफ एग्ज आणि त्यांचा जन्म झाल्यापासून हा जो एग्सचा नंबर आहे तो खाली जातो आणि जेव्हा ते एग्स पूर्णपणे संपतात तेव्हा मेनोपॉज येतो. जेनेटिक्स, याचं जेनेटिक्सशी खूप क्लोज लिंक आहे. जर तुमची आई 40-42व्या वर्षी मेनोपॉझल झाली असेल तर मोस्ट लाईकली तुमचा मेनोपॉज सुद्धा त्या वयात येण्याची जास्त दाट शक्यता असते. स्मोकिंगने जे एग रिझर्व असतो तो फार पटकन डिक्लाइन होतो आणि त्यामुळे स्मोकिंग करणाऱ्या बायकांमध्ये मेनोपॉज जरा लवकर येतो. हिस्टेक्टमी, ज्याच्यात आम्ही युट्रस काढून टाकतो आणि बऱ्याचशा बायकांमध्ये त्या जर यंग असतील तर आम्ही ओव्हरीज प्रिझर्व करतो. म्हणजे फक्त युट्रस काढतो आणि सर्व्हिस काढतो, पण ओव्हरीज मागे ठेवतो. पण तरी पण ब्लड वेसल्सचा जो डिस्टर्बन्स असतो, त्यांचं सर्क्युलेशन जे डिस्टर्ब होतं, त्याच्यामुळे ज्या बायकांची हिस्टेक्टमी झाली त्यांच्या ओव्हरीज त्यांच्या युज्युअल वयापेक्षा कमी वयात काम करणं थांबून लवकर मेनोपॉज येऊ शकतो. ऑटो इम्युन डिसऑर्डर्स, ज्या बऱ्याच कंडिशन्स आहेत ज्याच्यामुळे ओव्हरीज अफेक्ट होतात. कॅन्सरच्या ज्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट आहेत की काही मेडिकेशन आहे, रेडिओथेरपी आहे, ते सुद्धा ओव्हरीजला अफेक्ट करून मेनोपॉज लवकर आणू शकतात आणि लाईफस्टाईल फॅक्टर्स कंट्रीब्यूट करतात. तर याचे सिम्पटम्स काय असतात? म्हणजे काय होतं मेनोपॉजमध्ये? तर तुमचे पिरियड्स थांबतात आणि पिरियड्स थांबेपर्यंत वेगवेगळे पॅटर्न्स तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळतात की काही बायकांना खूप हेवी पिरियड्स होऊन सडनली ते थांबणार किंवा काही बायकांना आधी हेवी पिरियड्स, मग लाईट पिरियड्स आणि मग ते पिरियड्स थांबणार. काही वेळेला हेवी लाईट असं ऑल्टरनेट होऊन ते हळूहळू पिरियड्स थांबणार. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न्स तोपर्यंत एक्सपिरियन्स करतात. तर याच्यातले बरेचसे जे सिम्पटम्स आहेत त्यांना आम्ही मेंटल हेल्थ सिम्पटम्स म्हणतो. तर ते काय असू शकतात की मूड चेंजेस, की तुमचा मूड खूप पटकन बदलतो किंवा दिवसात तुमचे मूड्स वेगवेगळे असतात. तुम्हाला बऱ्याचदा थोडंसं ओव्हरवेल्मिंग फील होणार किंवा तुमचे लवकर राग येणार. फॉरगेटफुलनेस म्हणजे विसरायला होतं, थोडंसं विसरभोळेपणा पाडतो.
कुठे काय ठेवलंय ते आठवत नाही, काही करायचं असेल ते आठवत नाही, लॅक ऑफ कन्सन्ट्रेशन, की तुमच्या कामात तुमचं लक्ष लागत नाही, थोडीशी एन्झायटी किंवा डिप्रेशन होतं, लो सेल्फ एस्टीम, स्वतःबद्दल थोडं जरा कमी वाटायला लागतं की आपल्यातच काहीतरी गडबड आहे, इरिटेबल म्हणजे तुम्ही फार पटकन तुम्हाला राग येतो किंवा तुम्हाला स्ट्रेस फील होतो. आणि फिजिकल सिम्पटम्स काय आहेत, तर हॉट फ्लशेस म्हणजे सडनली तुम्हाला थंड असताना पण खूप घाम येणार, झोप व्यवस्थित न येणं, पाल्पिटेशन म्हणजे छातीत धडधड होणं, हेडेक, डोकं दुखणं किंवा मायग्रेन्स होणं, मसल आणि जॉईंट पेन होणं, लॉस ऑफ बोन डेन्सिटी म्हणजे तुमचा हाडांचा जो काठिण्य आहे ते कमी होतं, कारण इस्ट्रोजन जे हॉर्मोन आहे इट इज व्हेरी एसेन्शियल टू मेंटेन द बोन मास, आणि इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे बोन डेन्सिटी कमी होते. म्हणूनच मेनोपॉझल बायकांमध्ये अगदी छोटासा जरी त्यात पडल्या थोडंसं लागलं तरी बोन्स फ्रॅक्चर होण्याचा धोका जास्त असतो. तुमचे थोडेसे स्किन चेंजेस येतात, स्किन रफ होते, ड्राय होते, रेड्युस्ड सेक्स ड्राय होतो म्हणजे सेक्स करण्याची इच्छा कमी होऊन जाते, वजानल ड्रायनेस, इचिंग किंवा पेन होतं, कारण इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे वजानाची इलास्टिसिटी कमी होते, त्याच्यामुळे कधी कधी सेक्स पेनफुल असू शकतं. रिकरंट UTIज म्हणजे सारखे सारखे ब्लॅडरचे इन्फेक्शन होणार, आणि सेन्सिटिव्ह टीथ किंवा पेनफुल गम्स म्हणजे दातांमध्ये आणि गम्समध्ये पेन होतो. तर याच्यासाठी आम्ही काय इन्व्हेस्टिगेशन रेकमेंड करतो, तर हॉर्मोन्स, तर इस्ट्रोजन हॉर्मोन लेवल चेक करतो की जी खूप कमी झालेली असते. FSH हॉर्मोन खूप वाढलेलं असतं, जर FSH 30 इंटरनॅशनल युनिट्सच्या वर असेल तर युजली मेनोपॉज डायग्नोज होतो. टेस्टोस्टेरॉन आम्ही रेकमेंड करतो ज्या बायकांमध्ये सेक्स ड्राईव्ह कमी झालेला आहे. पेल्विक एक्झामिनेशन म्हणजे वजानल एक्झामिनेशन चेक करण्यासाठी की इतर काही पॅथॉलॉजी आहे का. अल्ट्रासाऊंड स्कॅनमध्ये आपण युट्रस, ओव्हरीज, त्याचं लायनिंगचा थिकनेस आणि इतर काही पॅथॉलॉजी असेल तर ते बघतो. पॅप स्मिअर हा सर्वायकल स्मिअर असतो, विच इज इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ सर्वायकल स्क्रीनिंग, जो 3 ते 5 वर्षांनी करायचा असतो, आणि त्याने सर्विक्सच्या ज्या ॲबनॉर्मल फाइंडिंग्स असतात त्या पटकन पिक होतात, आणि त्या कॅन्सरमध्ये ग्रो होण्याआधी आपल्याला त्याची ट्रीटमेंट घेता येते. बोन डेन्सिटी स्कॅन हा आपण बेसलाईन म्हणून वापरतो जेव्हा मेनोपॉजचं डायग्नोसिस होतं, आणि त्यानंतर तो दर 5 वर्षांनी रेकमेंड केलेला आहे, आणि त्यानुसार मग तुमची ट्रीटमेंट ठरते. थायरॉइड फंक्शन टेस्ट म्हणजे थायरॉइड ग्लँडच्या टेस्ट करतो आपण. मॅमोग्राम म्हणजे ब्रेस्टचा एक इमेजिंग असते ज्याच्यात ब्रेस्टचं एक्झामिनेशन केलं जातं. लिपिड प्रोफाईल, एंडोमेट्रियल बायोप्सी म्हणजे लाइनिंग ऑफ द युट्रसची एक बायोप्सी घेतो टू सी इफ देर आर एनी ॲबनॉर्मल चेंजेस. जेनेटिक टेस्ट आम्ही रेकमेंड करतो की जेव्हा आम्ही ज्याला प्री मॅच्युअर मेनोपॉज म्हणतो, की आपण पाहिलं की साधारण मेनोपॉजची एज आहे 47 47 वर्ष, पण जर एखादी स्त्री असेल की ज्यांचा मेनोपॉज 25व्या वर्षी किंवा 30व्या वर्षी आला तर त्याला प्री मॅच्युअर मेनोपॉज म्हणतो. मग त्याला जेनेटिक्स असोसिएटेड प्रॉब्लेम असू शकतात, तर तेव्हा आम्ही जेनेटिक टेस्ट सजेस्ट करतो. आणि मेंटल हेल्थ इव्हॅल्युएशन, की तुम्हाला इतर काही इश्यूज तर नाहीत ते चेक करण्यासाठी. तर याच्या ट्रीटमेंट काय असते, तर त्याला हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी म्हणतो. तर याच्यात एक सिस्टेमिक असते, म्हणजे आपण टॅबलेट किंवा पॅचेस किंवा जेल घेऊ शकतो, किंवा लोकल इस्ट्रोजन क्रीम जी फक्त वजानाला अप्लाय करायची असते लोकली, ज्याने तुमचा ड्रायनेस, इचिंग वगैरे कमी होतं. अँड्रोजन्स आम्ही रेकमेंड करतो ज्या बायकांमध्ये सेक्स ड्राईव्ह कमी झालेला असतो. पण ह्या ज्या सगळ्या ट्रीटमेंट आहेत ह्या आम्ही स्ट्रॉंगली रेकमेंड करतो की स्पेशालिस्टचा सल्ला घेतल्यानंतरच, पूर्ण असेसमेंट केल्यानंतरच या ट्रीटमेंट घ्यायच्या असतात. तर आणि बरेच थोडेसे लाईफस्टाईल चेंजेस आहेत की ज्याने तुमचे जे सिम्पटम्स आहेत ते बऱ्यापैकी कंट्रोल होऊ शकतात. म्हणजे रेग्युलर स्लीप आणि रेस्ट, म्हणजे व्यवस्थित 8 तासाची झोप घ्यायला पाहिजे, आराम केला पाहिजे, हेल्थी डाएट मेंटेन केलं पाहिजे, कॅल्शियम रिच डाएट आणि सप्लिमेंट घ्यायला पाहिजे, विटॅमिन डी सप्लिमेंट घ्यायला पाहिजे, जेणेकरून बोन डेन्सिटी मेंटेन राहील आणि फ्रॅक्चरचा धोका कमी होतो. रेग्युलर एक्सरसाइज करायला पाहिजे. रिलॅक्सेशनसाठी तुम्ही योगा किंवा पिलाटेस ज्याच्याने तुम्हाला फरक वाटतो अशा गोष्टी केल्या पाहिजे, आणि सपोर्ट ग्रुप्स असतील तर ते जॉईन करायला पाहिजे, की जेणेकरून तुम्ही इतर बायकांना ज्यांना सारखा त्रास आहे त्यांच्याशी बोलल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी माहिती मिळू शकते आणि तुमचा एक सपोर्ट सिस्टम तयार होऊ शकतं. आणि
जिथे गरज असेल तिथे स्पेशालिस्टची हेल्प नक्की घ्यायला पाहिजे. आपल्याकडे मेजर प्रॉब्लेम आहे की मेनोपॉजबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. त्याच्यामुळे बायकांना असं वाटतं की आता काय वय झालं, आता हे सगळं होणारच. पण असं म्हणून सफर व्हायची काही गरज नाही. तर त्याच्यासाठी ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत आणि तुम्ही तज्ञांचा योग्य सल्ला आणि मार्गदर्शन घेतलं आणि ट्रीटमेंट घेतली तर तुम्हाला या त्रासापासून काही काळ का होईना तुम्हाला व्यवस्थित आराम मिळू शकेल आणि तुमची हेल्थ व्यवस्थित मेंटेन होऊ शकेल. धन्यवाद.